मार्केटमधली IT सेक्टरमधली मोठी दिग्गज कंपनी अर्थातच इन्फोसिस. ह्या कंपनीचे आले ते रिझल्ट आले ते दमदार, त्यामुळे मार्केट होणार आहे नाराज अशी परिस्थिती आहे. आणि हे रिझल्ट नेमके कसे आलेले आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप, आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल. चॅनलवर जर आपण नवीन असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आता अर्थातच काय झालं होतं का मार्केटला प्रश्न असा पडला होता का बाबा इन्फोसिसचे जे काही रिझल्ट आहेत ते नेमकी कसे येणार. तर हा जो प्रश्न मार्केटला पडलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे. आणि मग आता आपण त्याचं उत्तर तर आपल्याला इथं आपल्या समोर दिसतंय. मग आता बघूया आपण नेमकी रिझल्ट कसे आलेले आहेत. आता काय झालं होतं का मार्केटची जी अपेक्षा होती त्या मार्केटच्या अपेक्षापेक्षा चांगले रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला इन्फोसिसमध्ये 1-1.5% किंवा 1 ते 5% तेजी बघायला जरी भेटली तरी काही हरकत नाही. या ठिकाणी आपण पहिल्यांदा इथे जाणून घेऊया का जून 2024ला काय रिझल्ट आले होते. तर 39,000 करोड रुपयाचा कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता आणि तो आता जवळजवळ 42,000 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच हा एकंदरीत जवळजवळ 3,000 करोड रुपयाचा रेव्हेन्यू वाढला, जो की जवळजवळ 7.5-8% आसपास येतो. कंपनीचा बिझनेस 8% वाढलेला आहे. जे का ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ते पण अराउंड साधारणतः 24% आसपास आहे आणि कंटिन्युअसली आपण जर साधारणतः 9-10 क्वार्टर जर बघितलं तर 23-24% आसपासच कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे. म्हणजे त्याविषयी काही मनामध्ये काही शंका कुणाची नसावी. सगळ्यात महत्त्वाचं असतं का सगळे खर्च वगैरे जाऊन कंपनीच्या पदरात किती प्रॉफिट पडतो. तर तो प्रॉफिट जर आपण बघितला 6,374 करोड रुपयाच्या आसपास प्रॉफिट जून 2024च्या क्वार्टरला होता. आता हे आपण बोलतोय Y-to-Y बेसिसवरती. आणि त्यानंतर शेअरचा EPS म्हणजे साधारणतः अर्निंग पर शेअर जर बघितली 15.34 रुपये होती. आता मागच्या क्वार्टरला जाऊया आपण. मागच्या वर्षीच्या आता जो आपल्या याच्या मागच्या तिमाहीचा क्वार्टर, आता आपण मागच्या वर्षीचा बघितला म्हणजेच मागच्या वर्षीच्या आपल्या याच्या जून 2024चा क्वार्टर आणि आता हे आपण कंपॅरिझन केलं जून 2025चा क्वार्टर. आता आपण कंपॅरिझन करणारे मार्च 2025 आणि जून 2025 आणि त्याही ठिकाणी जर बघितलं तर 40,925 करोड रुपयाच्या आसपास कंपनीचा रेव्हेन्यू होता. तो आता झालेला आहे 42,279 करोड रुपये. म्हणजे त्याही ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू वाढताना दिसतोय. आणि आता इथे जर आपण बघितलं तर दोन्ही ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सेमच होतं. आणि आपण पुढे बघूया का 7,000 करोड रुपयाचा प्रॉफिट मागच्या क्वार्टरमध्ये होता, तो आता थोडा कमी झालाय आणि तो झालाय 6,924 करोड रुपयाचा. पण इथे खर्च एक्सपेन्सेस वाढलेले आहेत आणि जो काही EPS होता 16.93चा हा झालेला आहे 16.66. तर म्हणजे मागची क्वार्टर जर बघितली तर मागच्या क्वार्टरच्या तुलनेमध्ये थोडेसे निराशाजनक रिझल्ट आलेत. पण जर आपण मागच्या वर्षीची जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये रिझल्ट एकदम उत्तम आलेले आहेत. आता इथे आपल्याला जरा थोडं पुढं आपण जरा इथे येऊया आणि आता कंपनीवरती अजून काय आपल्याला कर्ज वगैरे काय बघूया आपण. साधारणतः 8,227 करोड रुपये कंपनीची देणेदारी आहे आणि फक्त म्हणजे देणेदारी म्हणजे कर्ज स्वरूपामधली. आणि कंपनीकडे रिझर्व्ह जवळजवळ 93,000 करोड रुपयाच्या आसपास आहेत. म्हणजे आता ती कंपनीचं मार्केट कॅपिटल बघितले तर तुमच्या लक्षात येईल का हे कर्ज म्हणजे कंपनीसाठी काहीच नाही आहे. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर आपण बघूया तर प्रमोटर या कंपनीमध्ये फक्त किती टक्के आहेत, फक्त 14%. FIs 32% आहेत आणि परत DIs 39% आहे आणि आपले पब्लिक आहे ती 13%च्या आसपास आहे. आता प्रमोटरमध्ये आपण बघतोय का परत सुधा गोपीकृष्णन म्हणजेच अर्थात सुधा मूर्ती, रोहन मूर्ती, नंदन निलकेनी, नंतर अक्षदा मूर्ती, त्याच्यानंतर परत सुधा मूर्ती वगैरे हे असे सगळे जे आहेत ते साधारणतः नारायण मूर्ती फॅमिली जी आहे ती नारायण मूर्तीची फॅमिलीच या कंपनीमध्ये प्रमोटर आहे. पण या कंपनीत प्रमोटर खूपच कमी आहेत. आणि आता इथे आपण जो महत्त्वाचा विषय होता तर बघूया मार्केट कॅपिटल. तर हे मार्केट कॅपिटल 6,54,000 करोड रुपयाच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं. 52 वीक टॉप जर बघितला तर 2007 आहे, 52 वीक लो 1,307 रुपयाचा आहे. म्हणजे हा जो स्टॉक आहे तो आपल्याला 52 वीक पासून बराच खाली आलेला दिसतोय. चार्टवरती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल साधारणतः हा जो स्टॉक आपण बघतोय की इथे 2,000 रुपयापासून सरळ खाली आलेला होता आणि 1,400 रुपयापर्यंत आला. तिथून थोडा बाउन्स बॅक भेटला आणि परत थोडं करेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. पण आता असं वाटतंय का इथे आपल्याला इथे या ठिकाणी 50 DMA आणि परत 200 DMA जर आपण चार्टवरती लावला तर हा जो काही हा स्टॉक आपल्याला साधारणतः 50 DMAच्या खाली
आणि परत 200 DMAच्या खाली, या दोनही DMAच्या खाली आहे, अर्थात हा स्टॉक सध्या ओव्हरसोल्ड आहे. चार्ट वरती थोडंसं आपण बघूया. चार्ट तसं परत दाखवायची परमिशन तर नसते, पण थोडं आपण बघूया चार्ट वरती काय आपल्याला बघायला भेटते. इन्फोसिस ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता इन्फोसिसचा जो काय स्टॉक आहे, आता इथे या ठिकाणी जर बघितलं तर काय होते बघा. आता हा स्टॉक दिवसभर आपल्याला थोडा वरती जाताना दिसला, 1590 पर्यंत गेला आणि त्यानंतर मार्केट क्लोज व्हायची वेळेस, कारण मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट येणार होते, सरळ त्याला खाली दिलं आणि 1550 रुपयाचा लो पण त्यांनी मारला. म्हणजे विचार करा, फक्त या 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डलमध्ये आपला इन्फोसिस सारखा स्टॉक हा 40 रुपये करेक्शन झालं. आणि मग आता इथे आपण जरा 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती हा चार्ट लावूया आणि इथे बघूया आपण काय दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आता इथे तर सध्या आपण बघूया, जे करेक्शन आता दिसतं आपल्याला 1649 रुपयापासून तिथून करेक्शन झालेलं होतं. तिथून आपल्याला या ठिकाणी लेवल्स आपल्याला बघायचे आहेत. जो आजचा लो आहे आपल्याला, आता इथे आपल्या समोर लेवल आलेले आहेत. तर आता इथे आपल्यासाठी जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो आहे 1532 रुपयाचा. हा सपोर्ट महत्त्वाचा आहे. तो आहे त्याचा 23% रिट्रेसमेंट झोन आणि त्यानंतर मग पुढचा जो काय झोन रेजिस्टन्सचा आहे तो 1586 रुपयाच्या आसपास आहे. आपल्याला बेस्ट वे, जर समजा उद्या कंपनीचे रिझल्टचा जो काही परिणाम आपल्याला बघायला भेटणार आहे 1586च्या वरती जर समजा भेटला तर त्या ठिकाणी मग आपल्याला खरेदीची संधी असू शकते. तिथून 1597 आणि त्याच्यानंतर 1609 रुपयापर्यंत, पुढे 1625 रुपयापर्यंत पॉसिबिलिटी आहे. पण जर 1575च्या जर खाली गेला, जर समजा 1575च्या खाली जर मेंटेन राहिला तर मग खरेदी करायचं नाहीये, कारण तिथून पॉसिबिलिटी आपण जर बघितली तर परत आपल्याला एक सपोर्ट लेवल इथे दिसते बघा. ह्या लेवलला सपोर्ट घेतलेला अराउंड 1535. मग मे बी पॉसिबिलिटी आहे का तिथपर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो. जर मार्केटला जर समजा याचे रिझल्ट जे आहेत आणि ते जर चांगले वाटले नाही तर मग आपल्याला जे काय महत्त्वाचे लेवल उद्या असणार आहे तो लेवल असणार आहे 1535. हा महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे आणि हा 1500 आणि साधारणतः 75. 1575च्या खाली जर टिकला तर पॉसिबिलिटी 1535 आणि 1575च्या वरती जर गेला तर पॉसिबिलिटी आहे 1625 पर्यंत जाण्याची. तर आपल्याला ह्या लेवल उद्या आपल्या इन्फोसिससाठी लक्षात ठेवायचे आहेत. तेव्हा आता इथे आपल्याला जर समजा याच्यामध्ये चांगली गॅप अप ओपनिंग जर झाली तर निफ्टीमध्ये मोठ्या प्रकारे तेजी बघायला भेटेल आणि किंवा जर समजा गॅप डाऊन झाला ओपन तर त्याचाही परिणाम आपल्याला निफ्टीवरती बघायला भेटेल. तेव्हा ह्या सगळ्या लेवल लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी ट्रेड करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा अर्थातच आता ही जी काय माहिती आहे रिझल्ट विषयी ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तेव्हा आता एकंदरीतच आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा सगळा जो काही व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपले पेड टेलिग्राम चॅनल आहेत, त्यामध्ये एखादं समजा एखाद्याला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला भेटते. त्यासाठी वेगळा एक आपला ग्रुप आहे आणि त्यानंतर आपलं स्विंग ट्रेडिंग ऑप्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी आपला वेगळा ग्रुप आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन तो ग्रुप आपला जॉईन करू शकता. आणि तेव्हा मग आता इथे आपण जरा थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.